मग आज शशांकची एंगेजमेंट आहे आज ना, तो कसं वाटतंय? खूप मस्त, शब्दच नाही येत आमच्याकडे सांगायला. बरं, मग नवीन आता रिॲक्शन दिली ती. हो का? बरं, तुमची नवीन सून घरात येणार आहे, तुमचे रिलेशन्स कसे असणार आहेत? खूप फ्रेंडशिप सारखे असतात. हो का? बरं, तुम्ही कधी बघितलं तिला पहिल्यांदा? एक मदर्स डे. हो का? अरे वा, बापरे, तुम्ही तर आत्ताच की आनंद अश्रू आलेत तुमच्याकडे. ओके, बरं, तुम्हाला कसं वाटतंय सर? एकदम फाईन. बरं, शशांक. मुलगी आल्यासारखी. बरं, सो तुम्ही कधी बघितलं तिला आधी? फर्स्ट मे 1 मेला. हो का? तुम्ही बघितले? सगळ्यांनीच शशांक मी सोबत एकत्र. अरे वा, मग तुम्हाला शशांकचं काय रिॲक्शन होते? नाही, दोघांचं अगदी पॉझिटिव्ह. हो का? नाही, शशांक काय म्हटलं आधी तुम्हाला? तुम्ही विचारलंच असणार ना? विचारायच्या आधीच रिॲक्शन होती की मला पसंत आहे. अरे वा, मस्त, छान. मग आता लग्न कधी? 28 नोव्हेंबर. अरे बापरे, तुम्ही सगळं फिक्स करून घेतलंय? अगदी. बरं, तुमचं काय नाही, तुम्ही काय रिॲक्ट झाला तर जेव्हा शशांक म्हटला तेव्हा? म्हणजे मदर्स डेला याच्यापेक्षा सुंदर गिफ्ट आईसाठी कुठली काहीच असू शकत नाही. ओके, त्याचं लाईफ खूप सुंदर होणार आहे याचं मला त्या दिवशी पूर्ण गॅरंटी. एकदम मस्त. अरे वा, चालेल, थँक्यू. काही त्यांना मॅसेज द्यायचा काही? क्या? त्यांना मॅसेज द्यायचा दोघांना काही? मेसेज, सुखी राहा, आनंदी राहा, बस. सगळे आपण एकत्र छान आनंदाने पुढचा प्रवास करूया. अरे वा, सर तुमच्याकडून काहीतरी एक मॅसेज शशांकांनी. शशांकसाठी हो, नाही शशांक मैथिलीला. नाही, दोघांनाही विश यू हॅपी मॅरिड लाईफ. वाव, भेटण्यापेक्षा आमचं जास्त वेळ फोनवरतीच बोलणं झालेलं. कॉज तिच्या मॉमचा जस्ट ॲक्सिडेंट झाला होता, सो आमचं फोनवरती कम्युनिकेशन झालं. अँड कॉमन पॉईंट वॉज की आमचं दोघांनी बिट्समधून एमटेक केलं होतं. सो तो कुठेतरी एक स्टार्टिंग पॉईंट होता की तिने थोडंसं गायडन्स टाईप मला विचारलं की हे कसं करू शकतो वगैरे. आणि जो तिच्या बोलण्यामध्ये रिस्पेक्ट आणि जे प्रेम होतं ते मला खूप आवडलं, की जे विचारायची पद्धत असते ती मॅनर्स असतात. सो त्यामुळे तिथे कुठेतरी आमचा एक स्टार्टिंग पॉईंट होता. त्यानंतर आम्ही पहिल्यांदा भेटलो ते म्हणजे प्रोग्रामच होता, फॅमिली प्रोग्राम होता तेव्हा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या घरी जे ज्या रिस्पेक्टफुली आणि प्रेमाने सगळ्यांनी स्वागत केलं. आणि जरी आमची भेट अर्धा पाऊण तासाची होती, बट त्यामध्येच आम्हाला असं वाटलं की आमचं कनेक्शन खूप म्हणजे जन्माजन्माचं आहे. आणि त्यानंतर मग परत पुण्यामध्ये आणि औरंगाबादमध्ये जेव्हा भेटलो तेव्हासुद्धा ते एक बॉन्ड आमचं जे आहे ते वाढत गेलं. आणि अशा प्रकारे मग फोनवरती कम्युनिकेशन तर चालतच राहिलं. सो अशी आमची कुठेतरी एक स्टोरी आहे की एक असं वाटलं की जे आम्ही फॅमिलीज पण आहेत ते आपल्या खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि आमच्या दोघांतला जो बॉन्ड आहे तो पण एक कुठेतरी लगेच आम्हाला लक्षात पोहोचतो. आणि दुसरं म्हणजे की फॅमिलीज पण दोघांचे एक्साइटेड आहेत. सो म्हणजे असं वाटतं की सगळं आता कोविडमध्ये जसं खूप हे होतं, रिस्ट्रिक्शन्स वगैरे होतं आणि तेव्हा वाटलं होतं की आता जर या काळात होणार असेल तर खूपच कमी लोक होईल. पण आता जे सगळे लोक एकत्र जमले आहेत, खूप वर्षांनंतर आम्ही आलो आहेत खरं तर या गावामध्ये. कारण पुण्याला असल्यामुळे थोडे दूर अंतर असल्यामुळे भेटी एवढ्या लवकर होत नाही. पण आता खूप जण एकत्र आले आहेत. आणि जे माझं घर होतं जिथे मी लहानपणापासून वाढलो आहे कृष्णा अपार्टमेंटमध्ये, हे घर मी थोडे महिन्याआधी खाली गेलं याच कारणास्तव की एंगेजमेंटमध्ये वगैरे सगळ्यांना एकत्र जमता येईल. सो आता सगळ्या तेव्हाच्या प्लॅन केलेल्या गोष्टी सगळ्या आता घडून येत आहेत, एकत्र होत आहेत. तर त्यामुळे खूप जास्त आनंद आहे. त्यासाठी तिला ॲडवाईस देण्याची काहीच गरज नाही, कारण ती जशी आहे ती खूप छान आहे. सो एकच म्हणेल की एन्जॉय कर हा मुवमेंट. दिस इज वन ऑफ द बिगेस्ट मुवमेंट्स इन आवर लाईफ. सो ही आणि मॅरेज. सो तेच आता अजून तर आमची भेट झाली नाही खरं आल्यापासून, पण आता लवकरच होईल. आणि तेच चांगला इव्हेंट करू आणि सगळे जे आले आहेत त्यांना पण खूप चांगला इव्हेंटला आल्याचं फील होईल किंवा छान वाटेल त्यांना सगळ्यांना सुद्धा, असं आमची दोघांची इच्छा आहे. ओके, थँक्यू. थँक्यू. हॅपी मॅरेज. थँक्यू सो मच.
अग मनात भरलीस तू गावलाय आज रंग जित तित दिसतीस तू यगळाच हा छंद हसतय लाजतय येड पिसळ येड मला लावतय रूप तुझं उमलू दे कळी ही घालावर कळी ओढ लागली तू काळजाची तार अशी छेडली तू गालवार साजनी तू काळजात कळते कशी भिनली तू गालवार साजनी तू काळजाची तार अशी छेडली तू गालवार साजनी मी तुझ्यावर जीव हरले ना मला कळे गंध हा कोणता रे भास की खरे बरसून तू अशी गे घन आज दाटले विसरून तू स्वतःला ये मन साध घालते उमलू दे कळी ही घालावर कळी ओढ लागली तू काळजाची तार अशी छेडली तू गालवार साजनी तू काळजात कधी कशी भिनली तू गालवार साजनी तू काळजाची तार अशी छेडली तू गालवार साजनी स्वप्न चालून आले बघता बघता स्वप्न चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कामला तूच आजही तू द्या
सूर्याचं रे दान दिस उगवला ग्वाड सखे तुझ्या सोबतीनं असं रूपड देखण त्याला सूर्याचं रे दान बोलणं मधाळ र तुझं दिसण निताळ रंग आला गोऱ्या गाली प्रितोली चिंब झाली राणी तुझ्या रूपा पुढे ठेंगण आभाळ ग गंधाळल्या फुला संग बहर फिरतिला जीव रंगला तुझ्यामध्ये रंगला जीव रंगला तुझ्या मध्ये रंगला जीव रंगला तुझ्यामध्ये रंगला गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी फुला फुलाच्या बांधून माळा फुला फुलाच्या बांधून माळा मंडप घाला गदारी गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी करकमलांच्या देठावरती चुडा पाचूचा वाजे हळदीहूनही पिवळा बाले रंग तुला तो साजे नथनी बुगडी लाजे रूप पाहुनी तुझे बांग काही मणिमंगळ सरी गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी फुला फुलाच्या बांधून माळा फुला फुलाच्या बांधून माळा मंडप घाला गदारी गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी वर जरी शालू नेसुनी झाली ताई आमुची गौरी लग्न मंडपी तिच्या समोरी उभी तिकडची स्वारी अंतर पाट सरे शिवा पार्वतीवरी लाडकी जाई ताई दुरी गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी फुला फुलांच्या बांधून माळा फुला फुलांच्या बांधून माळा मंडप घाला गदारी गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी नवराई माझी लाडाची ग आवड हिला चंद्राची ग नवराई माझी नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची ग और आई चली शर्माती घबराती वो पिया
गुलाबावर मी लपाव तू झुराव होई असं का बरं घडला कधी हे समजना काही ये कसा ओंजळी चांद मखमली 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 रेशमाचा दुवा रेशमी 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 बंध जोडला नवा जडला जीव तुझ्या या जीवावरती झालंय परत दंग चुकला धोका कसा कालचाचा ग धडधड वाढे संग हे सपन है पहाटेच अधुऱ्याशा भेटीच इशारा दे नजरेचा मला हे मोगऱ्याची दरवाळ श्वासात घुटमाळ तुझ्या पायी झालो मी खुळा घडला कधी समजना काही ये कसा ओंजळीचा दवा मखमली 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 रेशमाचा दुवा रेशमी 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 बंध जोडला नवा मखमली 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 रेशमाचा दुवा रेशमी मी आणि शशांकच्या साखरपुड्यासाठी जमले आहेत सगळे आप्तजन. हा आनंदाचा सोहळा बघून हरपून गेले आहे माझे मन. ईश्वराने बनवली सुंदर जोडी त्याला माझी त्रिवार वंदन. सचिनरावांचे नाव घेते त्यांचा आहे मला अभिमान. वड्याच पान तू कस्तुरीच रान तू पाहुळल्या जीवाच गभान तू सागराची गाज तू गालावर लाज तू आतुरल्या डोळ्याचं सपान तू केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू पाहुळल्या जीवाच गभान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू पागुळल्या जीवाचं रभान तू तू रे गाभुळला मेघ तुझ्या फिरतीची धग सुख ओंजळीत आज मायना सुख ओंजळीत आज मायना ओ तुझा मातला मोहर तुझ्या मिठीत पाझर येड्या काळजाचा तोल राहीना येड्या काळजाचा तोल राहीना मेघुटाची फूल तू चांदव्याची फूल तू भागना कधी अशी तहान तू केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू पाघुळल्या जीवाच गभान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू पाघुळल्या जीवाचं रभान तू वसनी सारे गरे कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए। कहते हैं
खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए। कुछ तो है तुझसे राबता, कुछ तो है तुझसे राबता, कैसे हम जाने हमें क्या पता, कुछ तो है तुझसे राबता। तू हम सफर है फिर क्या फिक्र है, जीने की वजह यही है मरना इसी के लिए। कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए। मेहरबानी जाते जाते मुझ पे कर गया, गुजरता सा लम्हा एक दामन भर गया, तेरा नजारा मिला, रोशन सितारा मिला, तकदीर की कश्तियों को किनारा मिला। सदियों से तरसे है जैसी जिंदगी के लिए, तेरी सोहबत में दुआएं हैं उसी के लिए, तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए। कुछ तो है तुझसे राबता, कुछ तो है तुझसे राबता, कैसे हम जाने हमें क्या पता, कुछ तो है तुझसे राबता। तू हम सफर है फिर क्या फिक्र है, जीने की वजह गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना, थांबना थांबना। सरसुखाची श्रावणी की नाचरावळी बहा, गुंतळ्या दूर फिरुनी आज वेळाची बहा, गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तो इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना। सरसुखाची श्रावणी ही नाचरावळी बहा, गुंतळ्या दूर फिरुनी आज वेळाची बहा।
माझ्या मनाचे उलगडे ना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे हो बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे वाटतो आता वाटतो बंधन के मुटियारा आईया पटोला बनके कन्ना दे विच पिपल पतियां बाही चूड़ा खनके बंधन के मुटियारा आईया पटोला बनके कन्ना दे विच पिपल पतियां बाही चूड़ा खनके मेरे सोहणिया सोहणिया वे माही मेरा किथे नहीं ओ दिल लगना मेरे सोहणिया सोहणिया वे माही मेरा किथे नहीं ओ दिल लगना माही जावी छोड़ के ना तेरे नाल रहना वे तू श्रृंगार मेरा तू है माई गहना वे जावी छोड़ के ना तेरे नाल रहना वे तू श्रृंगार मेरा तू है माई गहना वे हाय दूरी है वैरी जिन्ना तू मेरा ओनी मैं तेरी मेरे सोहणिया सोहणिया वे माही मेरा किथे नहीं ओ दिल लगना।